नमस्कार सर्वांना, हाऊसवाईफ मराठी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। मी आज बनवणार आहे चिकनची भाजी। चिकनची भाजी बघा, साधी सोपी रेसिपी। चिकनच्या भाजीला बघा किती छान तरी आलेली आहे। मी पाव किलो चिकन घेतलं, स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये हळद टाकायची, थोडंसं मीठ टाकायचं, टाकून घेतलं, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, मीठ हळद लावून थोडंसं लिंबू पिळायचं वरतून। 5-10 मिनिटं तसं झाकून ठेवायचं। नंतर पातेल्यामध्ये 2 पळी तेल टाकून घ्यायचं। एका प्लेटमध्ये सर्व मसाले मी काढून घेते। काळा मसाला बाजारातून आणला होता तो घेतला, 1 चम्मच। घरगुती मसाला घेतला, 1 चम्मच। घरी केलेला मसाला आहे तो। चवीपुरतं मीठ, लाल चटणी घ्यायची 1.5 चम्मच। तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये जिरं मोहरी टाकून घेतली। तेल चांगलं तपलेलं आहे। थोडीशी हळद घ्यायची, कांदा टाकून घ्यायचा। कांदा व्यवस्थित भाजून घ्यायचा तेलामध्ये। कांदा भाजत आल्यानंतर त्याच्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट टाकायची, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। कोथिंबीर टाकायची थोडीशी, व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। त्याच्यानंतर सर्व मसाले टाकून घ्यायचे। मसाले तेलामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचे। तेलाला मस्त तेल सुटू द्यायचं मसाल्याला। चिकनची भाजी बनवायला खूप सोपी आहे। नंतर चिकन टाकून घ्यायचं पातेल्यामध्ये, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं चिकनची भाजी। चिकन व्यवस्थित तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं, मसाले सर्व लागले पाहिजे त्याला। बघा किती छान चिकन दिसतंय। त्याच्यानंतर गिलासभर पाणी टाकायचं, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। 10-15 मिनिटं शिजू द्यायचं। बघा किती छान तरी आलेली आहे भाजीला। तुम्ही ज्वारीच्या भाकरीसोबत, चपातीसोबत खाऊ शकता। तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।